नमस्कार मित्रांनो, तथ्यापासून सुरुवात करूया। 3 मे 2026 रोजी देशभरामध्ये नीट परीक्षा झाली, पण अवघ्या 11 दिवसात म्हणजे 14 मे 2026 रोजी ही परीक्षा थेट रद्द करण्याची घोषणा राष्ट्रीय परीक्षा संस्थेला करावी लागली। पण यामुळे तब्बल 22 लाख प्रामाणिक विद्यार्थ्यांचे भविष्य पुन्हा एकदा टांगणीला लागले आहे। तपास यंत्रणांनी आणि सीबीआयने समोर आणलेले हे धक्कादायक चित्र थोडक्यात समजून घ्या। परीक्षेच्या काही दिवस आधी व्हॉट्सअपवर गेस पेपर किंवा मॉक टेस्टच्या नावाने काही प्रश्न फिरत होती। चौकशी समोर आले की हे साधेसुधे प्रश्न नव्हते। नीट परीक्षेच्या 180 प्रश्नांपैकी तब्बल 150 प्रश्न या गेस पेपरशी हुबेहूब जुळत होते। हा कोणताही योगायोग नव्हता, तर हा एक मोठा कट होता। राजस्थानमधल्या सिक्कर या भागातून या पेपर लीकची धागेदोरी सापडली। तिथूनच हा पेपर हरियाणा, उत्तराखंड आणि थेट आपल्या महाराष्ट्रात पसरला। दलालांनी हस्तलिखित प्रश्नपत्रिका लिहून त्याची PDF फाईल बनवून कोचिंग क्लासेसच्या नेटवर्कद्वारे निवडक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली। यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून 2 ते 5 लाख रुपये वसूल करण्यात आले। हे रॅकेट राज्याच्या सीमा ओलांडून पसरल्यामुळे आता हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे। आता तुम्हीच विचार करा, एखाद्या सर्वसामान्य मुलगा किंवा मुलगी 2-2, 3-3 दिवस रात्रंदिवस एक करून अभ्यास करतो, गावातून शहरात येतो, त्याचे आई बाप कर्ज काढून पोटाला चिमटा काढून त्याची फी भरतात। पण दुसरीकडे परीक्षेच्या अवघ्या 2 दिवस आधीच कोणतरी लाखो रुपये फेकून आयता पेपर हातात घेतो। किती मोठा अन्याय हा। या प्रकारामुळे आज देशातले तरुण मुलं प्रचंड मानसिक तणावाखाली आणि डिप्रेशनमध्ये आहे। आता आमचा या परीक्षेवर आणि संपूर्ण व्यवस्थेवर विश्वास उडला आहे। हा एकच वेदनेचा सूर आता देशभरात ऐकू येतोय। इथे फक्त एकदा पेपर फुटले नाही, तर प्रामाणिक गुणवत्तेचा खून झालाय। ज्याने रक्ताचे पाणी करून अभ्यास केला, त्याच्याच बरोबरीने आज पैसे देऊन पेपर घेणारा विद्यार्थी उभा राहिला आहे। ही सर्वात मोठी अन्यायाची भावना आज प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात चलते आहे। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपला कायदा यावर काय म्हणतो? अशा राष्ट्रीय परीक्षेमधील घोटाळे रोखण्यासाठी केंद्र सरकारने एक कडक कायदा आणला आहे, ज्याचे नाव आहे सार्वजनिक परीक्षा अप्रामाणिक उपाय प्रतिबंधक अधिनियम 2024। या कायद्यानुसार अनुसूचित मार्ग किंवा गैरप्रकार म्हणजे काय? प्रश्नपत्रिका किंवा उत्तरपत्रिका आधीच लीक करणे, परीक्षेदरम्यान उमेदवाराला अनधिकृत मदत करणे, कॅम्प्युटर नेटवर्कमध्ये घुसून डेटा चोरी करणे किंवा बदलणे, दुसऱ्याच्या नावावर तोतिया विद्यार्थी बसवणे, खोट्या परीक्षा घेणे किंवा खोटी गुणवत्ता यादी मेरिट लिस्ट तयार करणे। हा कायदा फक्त कागदावरचा वाद नाही, तर यातली शिक्षा गुन्हेगारांचे कंबरडे मोडणारी आहे। पेपर लीक करणाऱ्या व्यक्तीला 3 ते 5 वर्षाचा तुरुंगवास आणि 10 लाख रुपयापर्यंत दंड होऊ शकतो। जर हा गुन्हा एखाद्या संघटित टोळीने केला किंवा संस्थेने केला असेल, तर ते 5 ते 10 वर्षाची जेल किंवा किमान 1 कोटी रुपयाचा दंडाची तरतूद आहे। महत्त्वाचं म्हणजे हा गुन्हा विना जामीन, नॉन बेलेबल आणि गंभीर कॉग्निझेबल आहेत। म्हणजेच पोलीस आरोपीला थेट अटक करू शकतात। जर परीक्षा घेणारी एजन्सी किंवा त्याचे अधिकारी माहिती असूनही गप्प बसले, तर त्यांच्यावर 1 कोटीचा दंड आणि 10 वर्षाची जेलची कारवाई होते। पण विद्यार्थ्यांनो, घाबरू नका। हा कायदा निष्पाप परीक्षार्थ्यांचे पूर्ण संरक्षण करतो। ज्या विद्यार्थ्यांनी कोणताही गैरमार्ग वापरलेला नाही, त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल होणार नाही। पण ज्यांनी जाणूनबुजून पैसे देऊन लीक झालेला पेपर विकत घेतला, ते मात्र या गुन्ह्यात तितकेच भागीदार मानले जातील। नीट पेपर लीक 2026 हा संपूर्ण परीक्षा व्यवस्थेला मिळालेला गंभीर इशारा आहे। आता कायदा कडक झालाय, पण खऱ्या बदलाची सुरुवात आपल्यापासूनच होते। जेव्हा विद्यार्थी पेपरनं खरेदी करण्याचा निर्णय घेतील, पालक शॉर्टकट ऐवजी मुलांच्या मेहनतीवर विश्वास ठेवतील आणि कोचिंग क्लासेस प्रामाणिक राहतील, तेव्हाच हा कायदा आपल्याला न्याय मिळवून देईल। एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, पेपर गळती हा देशद्रोहासारखाच गुन्हा आहे आणि त्या गुन्ह्याला साथ देणं हा सुद्धा अन्याय आहे। प्रामाणिक अभ्यास हीच रिस्क नाही, तर यश मिळवण्याचे एकमेव सुरक्षित मार्ग आहे। याच विश्वासाने पुढच्या परीक्षेला समोर जा। जय हिंद, जय महाराष्ट्र।